गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मी करणार आहे मोहनथाळ. तोंडात असतात विरघळणारा दाणेदार मोहनथाळ कसा करायचा हे सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात दाखवलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. मोहनथाळ करण्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे 2 कप. जर तुम्ही वजनामध्ये घेतलं तर 200 ग्रॅम बेसन लागणार आहे. 2 कप बेसन घेतलं. नंतर याच वाटीने आपल्याला पाव वाटी दूध घ्यायचंय. तेवढंच पाव वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं. आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं. मिश्रण चांगलं आपल्याला उकळून घ्यायचंय. हे बघा, मिश्रण चांगलं उकळलेलं आहे. आता हे आपल्याला बेसनामध्ये घालून घ्यायचं. हे बघा, आता हे गरम मिश्रण आपण ह्या बेसनामध्ये ओतून घेऊया. हे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता आपण हे हाताने चांगलं चोळून घेऊया. या पद्धतीने ते सगळं दूध आणि तूप जे आहे हे बेसनामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तेव्हा बेसन पूर्ण आपण तूप आणि दुधाच्या मिश्रणामध्ये भिजवून घेतलेलं आहे. या पद्धतीने पीठ बेसन अगदी सुकं राहायला नको, असं व्यवस्थित सगळं चोळून घ्यायचंय. आता आपल्याला 20 मिनिटाकरता हे झाकून ठेवायचंय. 20 मिनिटाकरता आपण बेसन झाकून ठेवूया. 20 minutes later. हे बघा, आता 20 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया. तर बेसन कडक झालेलं आहे, व्यवस्थित सगळं भिजलेलं आहे. आता आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचं. मैद्याच्या चाळणीपेक्षा मोठी चाळणी असते, म्हणजे 2 नंबरची चाळणी, तिच्याने आपण चाळून घेणार आहोत. हे बघा, आता हे मी चाळणीमध्ये सगळं काढून घेतलंय. आता हे आपल्याला सगळं चाळून घ्यायचंय. रवाळ असं टेक्स्चर त्याचं होणार आहे. हे बघा, सगळं बेसन आपलं चाळून झालेलं आहे. बेसन अगदी छान असं रवाळ असं झालेलं आहे. चला, आता मी गॅसवर कढई ठेवले, गॅस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आता ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचंय. तर मी 1 कप म्हणजे 1 वाटी मी तूप घेतलंय. त्यातलं अर्ध तूप मी आता घालते. तूप गरम करून घ्यायचंय. तर तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसन घालून घ्यायचंय. लगेच आपल्याला हे पटापट ढवळून घ्यायचंय. गॅस थोडा वेळ मी बारीक करते. हे मिश्रण आपल्याला सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचंय. साधारण 1 मिनिट मी बेसन भाजून घेतलंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उरलेलं तूप आपल्याला घालायचंय. तर मी मीडियम गॅसवरती हे बेसन सगळं भाजून घेणार आहे. हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे असंच ढवळत राहूया. हे बघा, तुम्ही बघू शकताय जसं जसं ते आपलं बेसन चांगलं उकळलं जातंय तस तसं ते पातळ होतंय. बेसन भाजलं तर एक सुंदर त्याचा सुवास येईल आणि हलकासा कलर चेंज होईल. तोपर्यंत आपल्याला हे असं ढवळत राहायचं. हे बघा, बेसन आपलं चांगलं भाजून होतंय. अजून थोडंसं हलकासा कलर चेंज होईपर्यंत मी असं ढवळते. हे बघा, हलकासा कलर चेंज झालाय. आता याच्यामध्ये मी मलाई घालणार आहे.
हे बघा मी अर्धा कप मलाई घालणार आहे. ह्याच्यामुळे मोहनथाळ आपली एकदम दाणेदार होईल. ह्याच्यात तुम्ही हवं तर 1 कप दूध सुद्धा ऍड करू शकता. मलाई असेल तर मलाई घाला, नसेल तर तुम्ही दूध सुद्धा घालू शकता. तर हे आपण अजून थोडं बेसन चांगलं भाजेपर्यंत असंच ढवळत राहू. हे बघा एक 10 मिनिटं मी हे असं ढवळत होते लो फ्लेम वरती. आणि आता त्याचा बेसनाचा तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे. इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं. आता मी गॅस बंद केलेला आहे. 2 मिनिटं मी असं ढवळणार आहे, कारण ते गरम आहे. त्याचं टेम्परेचर थोडं लो व्हायला पाहिजे, त्याकरता मी असं ढवळून घेणार आहे. ते बघा मी 2 मिनिटं याला असं सतत गॅस बंद करून ढवळत राहिले. तुम्ही बघू शकता ते आता थोडं शांत झालेलं आहे. कलर अगदी परफेक्ट आलेला आहे. आता मी गॅसवरून खाली उतरून ठेवते. मी गॅसवर एक पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची. 1 कप मी साखर घातली, म्हणजे ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने साखर घातली आणि अर्धा कप एवढं पाणी घातले. आता ह्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा. 1 तारी पाक आपल्याला याचा करून घ्यायचा आहे. हे बघा साखर आता विरघळायला लागली. आता मी गॅस बारीक केलाय, म्हणजे जास्ती घाई होणार नाही. आपल्याला 1 तारी पाकच करून घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्ती करायचा नाहीये. 1 तारी पाक कसा बघायचा आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हे बघा आपलं हे साखर चांगली विरघळली आहे. मी विरघळल्यानंतर साखर विरघळल्यानंतर 2 मिनिटं मी असंच उकळत ठेवलेलं आहे. आता थोडंसं घट्ट झालेलं आहे. कसं चेक करायचं मी तुम्हाला दाखवते. हे बघा प्लेट घेतली, प्लेटमध्ये ते घालायचं, एक थेंब थोडं थंड होऊन द्यायचंय. आणि हे बघा आता हा पाक तयार झालेला आहे. हा पाक आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे. हे बघा आता हे बेसन मगाशी आपण तयार करून ठेवलेलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला साखरेचा पाक घालायचा. हे बघा हा साखरेचा पाक आता याच्यामध्ये घालायचा. आता हे मिश्रण गरम आहे, तर आपल्याला व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं. आता थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला असं ढवळत राहायचं. हे बघा साखरेचा पाक मी एकजीव करून घेतलाय. याच्यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर घालणार आहे आणि थोडीशी जायफळ पावडर. अगदी मी छोटा छोटा चमचा घेतलेला आहे. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. मी जास्ती फ्लेवर घातलेला नाहीये, त्याचा जो ओरिजिनल टेस्ट आहे मोहनथाळची ती जायला नको. मी अगदी थोडस वेलची आणि जायफळ पावडर घातलेली आहे. आता जसं थंड होईल तसं मिश्रण आपलं घट्ट होणार आहे. त्याला मी थोडंसं तूप लावून घेते. आता हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. हे बघा अगदी व्यवस्थित मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे का ज्याच्यामध्ये आपण वड्या पाडणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय. त्याला व्यवस्थित आता पसरवून घ्यायचंय. तर जसं जसं थंड होईल तसं तशा वड्या त्याच्या हे मिश्रण घट्ट होईल आणि आपल्याला वड्या पाडायला सोपं पडेल. थोडस सेट करून घेऊया. त्याच्यावर मी ड्रायफ्रुट्स घालते. बदाम आणि पिस्ता घालून घेते त्याच्यावर. हे तुम्ही मिश्रणामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल किंवा वरून घातलं तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. थोडं आपण आता हे प्रेस करून घेऊया, सगळं एकसारखं दिसेल. आता हे आपण थंड होईपर्यंत ठेवून देऊया. कसं वाटलं मोहनथाळ? आहे ना सोपी रेसिपी? नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.
कुठे